राजकीय स्वार्थापोटी एका जन्मदात्या पित्यानेच आपल्या 6 वर्षाच्या मुलीला तेलंगणा राज्यातील केनॉलमध्ये फेकून देऊन तिची हत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी तेलंगणा पोलिसांनी आरोपी पित्यासह गावातील विद्यमान सरपंचाला अटक केली आहे। आरोपी पांडुरंग कोंडामंगले हा मुखेड तालुक्यातील केरूर गावातील रहिवासी आहे। त्याचा बारहाळी येथे विराट नावाची कटिंगची दुकान असून त्याला 2 जुळ्या मुली आणि 1 मुलगा असे 3 अपत्य आहेत। आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत पांडुरंग कोंडामंगले याने सरपंच पदाचा उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली होती। मात्र 3 अपत्य असल्याने आपलं सरपंच होण्याचं स्वप्न भंग होणार अशी त्याला भीती होती। याच भीतीपोटी नराधम पित्याने प्राची या चिमुकलीला तेलंगणा राज्यात नेऊन एडापल्ली येथील केनॉलमध्ये फेकून दिले। घटनेची माहिती मिळताच तेलंगणा पोलिसांनी तपास सुरू केला। पुढील चौकशीत संशय बळावल्याने जानेवारी 30 रोजी तेलंगणा पोलिसांनी मुखेड शहरात येऊन पांडुरंग कोंडामंगले यांना ताब्यात घेतले आणि त्याच्यासोबतच करूर गावाचे सरपंच गणेश शिंदे याला देखील अटक केली। निवडणुकीत तिसरे अपत्य अडसर ठरू नये यासाठी पित्याने मुलीचा बळी घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले। गावातील विद्यमान सरपंच गणेश शिंदे याच्या सांगण्यावरून नराधम पित्याने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे। सध्या दोन्ही आरोपी अटक असून या घटनेने नांदेड जिल्हा हादरला आहे। तुमचं नाव काय, तुमचं पद काय आहे? माझं नाव चांदू जयसिंग सोनकांबळे, केरूर गावचा पोलीस पाटील आहे मी। बरं, हे पांडुरंग जे काय ना कोंडा म्हणले, हां, हे कुठले रहिवासी आहे? हे केरूरचे रहिवासी आहेत। ते मूळ या गावात राहत नाहीत। मुखेड गावाला त्यांचं कटिंगचं दुकान आहे आणि तिथंच राहतात ते 15 वर्षापासून। आणि ते दुसरं काही माहिती नाही, त्याची काय घटना झाली काही नाही, ते काही माहिती नाही। त्यांना राजकारणामध्ये काही इंटरेस्ट वगैरे होता का? असं काय माहिती नाही बघा आपल्याला त्यांची। हे जा पण करत नव्हते गावात? नाही। गुड इवनिंग, माई सेल्फ डी विजय बाबू, इंस्पेक्टर ऑफ पुलिस। और 29/1/26 को हमारे पास एक क्राइम हुआ था। तो 29/1/2026 को एक 6 साल की अननोन फीमेल डेड बॉडी वो खेत वाले दे के हमारे को इन्फॉर्म किए थे। हम वो डेड बॉडी से वायरल करके पहले वो डेड बॉडी मालूम कर लिए। तो बच्ची का नाम प्राची है, वो केरूर नांदेड़ डिस्ट्रिक्ट का है। तो पहले उसके पोस्टमार्टम करके वो बाद इसको घर वाले के हैंड ओवर कर दिए। तो हम लोग उसके पिताजी को, वो बच्ची जो डिसीज्ड है उसके पिताजी के हम सस्पेक्ट कर रहे थे। उसके ऊपर हम इंक्वायरी करे। इंक्वायरी पर हमारे को ये पता चला कि अपकमिंग जनरल लोकल बॉडी इलेक्शंस में केरूर ग्राम पंचायत से सरपंच कॉन्टेस्ट करने के लिए 3 बेटे हैं, तो डिस्क्वालीफाइड बोल के एक बेटे को कैसे तो भी निकाल देना बोल के एक बेटी को उधर से लाके इधर तेलंगाना में मार डाल दिया। तो हम टेक्निकल एविडेंस के साथ उसको अरेस्ट करे। तो उनको सपोर्ट करे थे, उनको जो सजेस्ट करे थे एक प्रेजेंट सरपंच गणेश बोल के, उसको भी अरेस्ट कर दिया। और इसके बाद इन्वेस्टिगेशन करते, इसके पीछे और कोई दूसरा है तो भी उसके ऊपर भी केस रजिस्टर करके जेल को भी जाते। आईसारखी माया आणि घरासारखी छाया। सो जयश्री जयस्वाल मॅडमचे मा संतोषी मुलीचे हॉस्टेल आणि मा संतोषी बॉयज हॉस्टेल, सर्व सोयीयुक्त, सुसज्ज व सीसीटीव्ही कॅमेरायुक्त प्रशस्त इमारत। इयत्ता 11वी व 12वी नीटच्या विद्यार्थ्यांसाठी अटॅच रूम, डायनिंग हॉल, स्टडी रूम। मा संतोषी मुलीच्या हॉस्टेलमधील सुविधा 2, 3 आणि 4 मुलींसाठी स्वतंत्र अटॅच रूम, शांत हवेशीर स्टडी रूम, रुचकर व स्वादिष्ट घरगुती भोजन, डायनिंग हॉल, बायोमेट्रिक मशीनद्वारे विद्यार्थ्यांची जाण्या येण्याची नोंद, शुद्ध थंड पिण्याच्या पाण्यासाठी आरो फिल्टरची व्यवस्था, स्नान करण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था, स्वतंत्र लिफ्टची व्यवस्था, इन्व्हर्टरची सुविधा उपलब्ध, संपूर्ण सुशिक्षित महिला कर्मचारी, मुलींकडे संपूर्ण वैयक्तिक लक्ष आणि 24 तास महिला सिक्युरिटी। मा संतोषी बॉयज हॉस्टेल मधील उपलब्ध सुविधा 2, 3 आणि 4 मुलांसाठी स्वतंत्र अटॅच रूम, शांत हवेशीर स्टडी रूम, रुचकर व स्वादिष्ट घरगुती भोजन, डायनिंग हॉल, बायोमेट्रिक मशीनद्वारे विद्यार्थ्यांची जाण्या येण्याची नोंद, शुद्ध थंड पिण्याच्या पाण्यासाठी आरो फिल्टरची व्यवस्था, स्नान करण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था, इन्व्हर्टरची सुविधा उपलब्ध, संपूर्ण सुशिक्षित कर्मचारी, मुलांकडे वैयक्तिक लक्ष, मुलामुलींच्या सुरक्षतेसाठी मा संतोषी मुलीचे हॉस्टेल आणि मा संतोषी बॉयज हॉस्टेल नांदेड,
संपर्क मा संतोषी मुलीचे हॉस्टेल कैलासनगर नांदेड आणि मा संतोषी बॉयज हॉस्टेल RCC क्लासेसच्या पाठीमागे राजेंद्र नगर नांदेड।